आता आपण स्टेप्स इन बॅलन्सिंग अ केमिकल इक्वेशन म्हणजे रासायनिक समीकरण संतुलित करण्याच्या पायऱ्या कोणकोणत्या आहेत त्या आपण पाहूया. आता याचं एक एक्झाम्पल तुम्हाला या पद्धतीनं दिलं असेल. उदाहरण, सोडियम हायड्रॉक्साईड प्लस सल्फ्युरिक ॲसिड इट गिव्स सोडियम सल्फेट प्लस वॉटर. आता स्टेप 1 मध्ये काय करायचं आहे, राईट केमिकल इक्वेशन बाय यूजिंग फॉर्म्युला और रिराईट गिवन इक्वेशन ॲज इट इज. कधीकधी तुम्हाला फॉर्म्युलेच्या रूपात पण असंतुलित अनबॅलन्स्ड दिलं जातं, त्यावेळेस जसं आहे तसं समीकरण लिहायचं. म्हणजे पायरी 1 मध्ये काय करायचं आहे, दिलेले समीकरण सूत्रे वापरून लिहा. असं वर्ड इक्वेशन शाब्दिक समीकरण दिलेलं असेल तर सूत्राचा वापर करून हे अशा पद्धतीनं लिहिता येईल. किंवा कधीकधी तुम्हाला हे असंतुलित रूपामध्ये सूत्राचा वापर करून दिलं जातं, तेव्हा दिलेले समीकरण जसेच्या तसे लिहिणे. म्हणजे पहिली स्टेप पायरी 1 काय आहे, दिलेलं समीकरण आपल्याला लिहायचं आहे. मग आता या ठिकाणी आपण त्याचे फॉर्म्युले लिहिले. सोडियम हायड्रॉक्साईड NaOH प्लस सल्फ्युरिक ॲसिडसाठी H2SO4. त्यापासून पुढे मिळेल आपल्याला सोडियम सल्फेट Na2SO4 प्लस वॉटर पाणी H2O. म्हणजे पहिली स्टेप इथं संपते. आता दुसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं आहे, स्टेप 2. दुसऱ्या स्टेपमध्ये राईट द नंबर ऑफ ॲटम्स ऑफ ईच इलेमेंट इन द अनबॅलन्स्ड इक्वेशन ऑन 2 साइड्स ऑफ इक्वेशन. म्हणजे पायरी 2 मध्ये आपल्याला समीकरणाच्या दोन्ही बाजूंच्या मूलद्रव्यांच्या अणूंची तुलना करायची किंवा त्यांची संख्या मोजायची. मग संख्या मोजायची म्हणल्यावर त्यासाठी हा टेबल तक्ता तुम्हाला कंपल्सरी आखून घ्यायचा आहे. मग त्यामध्ये इलेमेंट मूलद्रव्यांची नावं लिहा. त्यानंतर नंबर ऑफ ॲटम्स इन रिॲक्टंट, अभिक्रियाकारकामध्ये अणूंची संख्या किती आहे ती लिहायचे. तसं या ठिकाणी नंबर ऑफ ॲटम्स इन प्रोडक्ट म्हणजे अभिक्रियाकार म्हणजे उत्पादितामधील अणूंची संख्या मोजायची आणि ती या ठिकाणी असेल. मग आता आपल्याला दिलेल्या समीकरणामध्ये कोणकोणती मूलद्रव्ये आहेत, इलेमेंट एक आहे Na म्हणून Na लिहिलं. पुढं आहे O ऑक्सिजन, त्यानंतर H आहे हायड्रोजन आणि यापेक्षा वेगळा इथे एक आपल्याला S म्हणजे सल्फर सापडतो. आता ह्या 4च मूलद्रव्यांनी ह्या रासायनिक अभिक्रियेत भाग घेतला आहे. आता त्यांची संख्या आपण मोजूया. बाणाच्या अगोदर म्हणजे रिॲक्टंट अभिक्रियाकारकामध्ये त्यांची प्रत्येकाची संख्या किती आहे, तर Na हा सोडियम 1च आहे. त्यानंतर ऑक्सिजन बाणाच्या अगोदर किती आहेत, या ठिकाणी 1 आणि या ठिकाणी 4 म्हणजे असे एकूण 5 आहेत. हायड्रोजनची संख्या किती आहे, या ठिकाणी 1 आणि इथं 2 अशी मिळून 3 आहेत. सल्फरची संख्या बाणाच्या अगोदर किती आहे, या ठिकाणी 1च आहे म्हणून इथं 1 आहे. म्हणजे हे लिहिले आपण ह्या मूलद्रव्याची रिॲक्टंट म्हणजे अभिक्रियाकारकामध्ये असणाऱ्या त्या अणूची संख्या. आता त्याच मूलद्रव्याची इकडं प्रोडक्टमध्ये उत्पादितामध्ये संख्या किती आहे ती पाहूया. आता सोडियम Na किती आहे, त्या ठिकाणी 2 आहेत. पुढे ऑक्सिजनची संख्या या ठिकाणी किती आहे, इथं 4 आणि या ठिकाणी 1 म्हणजे 5 आहेत. त्यानंतर हायड्रोजनची संख्या या ठिकाणी 2 आहेत म्हणजे 2च आहेत आणि सल्फरची संख्या या ठिकाणी 1 आहे. आता या तक्त्यावरून आपल्याला लक्षात येईल की दिलेलं समीकरण संतुलित आहे का नाही. दोन्ही बाजूच्या अणूची संख्या लिहिल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की Na म्हणजे सोडियम आणि H म्हणजे हायड्रोजन यांची संख्या अनबॅलन्स्ड आहे म्हणजे असंतुलित आहे. आता आपल्याला ह्या दोघांपैकी एकाची निवड करायची. मग निवड करत असताना नेहमी लक्षात ठेवायचं की ज्याच्याकडे जास्तीत जास्त अणू आहेत याची निवड करायची सुरुवातीला, किंवा इझी टू कन्व्हर्ट जे सहजासहजी कन्व्हर्ट करायला सोपं जाईल त्याची निवड करायची. आता या ठिकाणी सोडियम इकडे 1 आहे बाणाच्या अगोदर आणि नंतर 2 आहेत म्हणजे 1चं 2 करणं हे इझी आहे, थोडक्यात सोपं आहे. परंतु त्या ठिकाणी हायड्रोजन बाणाच्या अगोदर 3 आहेत नंतर 2 आहेत, मग इथं क्रॉस मल्टिप्लाय करावं लागेल. त्यापेक्षा 1चं 2 करणं हे सोपं आहे म्हणून आपण अगोदर सोडियमची निवड करूया. मग आता आपल्याला स्टेप पुढची घ्यायची. स्टेप 3, टू बॅलन्स द नंबर ऑफ Na ॲटम्स वी यूज 2 ॲज अ कोइफिशियंट किंवा त्याला फॅक्टर 2 असंही म्हणतात इन द रिॲक्टंट ऑफ NaOH. म्हणजे
NaOHची संख्या आपल्याला रिॲक्टंट अभिक्रियाकारकामध्ये 1 आहे, त्याची 2 करायचे, म्हणून त्याचा सहगुणक 2 वापरायचा आहे. म्हणजे Na अणू संतुलित करण्यासाठी डाव्या बाजूला म्हणजेच अभिक्रियाकारकामध्ये NaOHला 2 हा सहगुणक लावावा लागेल. आपल्याला संख्या 1ची 2 करायचे, म्हणून त्याच्या मूळ सूत्रात बदल कधीही करायचा नाही, तर त्याचा सहगुणक फॅक्टर्स वाढवायचा आहे. मग मूळ समीकरण जे होतं त्यामध्ये सोडियमची संख्या किती आहे, या ठिकाणी डाव्या बाजूला 1 आहे, उजव्या बाजूला 2 आहेत. आता आपल्याला हे 2चे 2च राहू द्यायचे आहेत, पण या ठिकाणी 1चे 2 करण्यासाठी त्याचा सहगुणक वाढवायचा आहे, म्हणजे 1चे 2 करायचे आहेत कोइफिशियंट. मग आता या ठिकाणी आपल्याला 2 हा कोइफिशियंट म्हणजे सहगुणक लावला आपण या ठिकाणी. मग 2NaOH प्लस H2SO4 गिव्स Na2SO4 प्लस H2O. म्हणजे या ठिकाणी आपण सहगुणक त्याचा लावलेला आहे, पण आपण Na2OH असं लिहू शकत नाही. तसं लिहिलं तर ते पूर्णपणे चुकेल. मूळ सूत्रात काही बदल करायचा नाही, फक्त सहगुणक फॅक्टरच वाढवायचे. आता हे नवीन समीकरण मिळालं तर आपल्याला. आता ह्या नवीन मिळालेल्या समीकरणामध्ये आपण त्याची संख्या मोजायची, अणूची संख्या मोजू. आता हे संतुलित झालं आहे का नाही ते बघू. चेक द इक्वेशन इज बॅलन्स्ड ऑर नॉट. म्हणजे आत्ता जे आपण समीकरण मिळवलं आहे ते संतुलित आहे का नाही ते तपासायचं आहे. मग काय करावं लागेल, काउंट द नंबर ऑफ ॲटम्स. अणूची संख्या आता मोजायची परत सेम त्याप्रमाणेच. नंबर ऑफ इलेमेंट्स म्हणजे इलेमेंट कोणकोणते आहेत ते लेफ्ट साईड आणि राईट साईड. म्हणजे रिॲक्टंटमध्ये किती आहेत, प्रोडक्टमध्ये किती आहेत, त्यासाठीचा हा तक्ता सेम तशा प्रकारे तयार करून घ्यायचा स्टेप 2 प्रमाणे. आता Na बाणाच्या अगोदर या ठिकाणी 2 आहेत, 2. बाणाच्या नंतर म्हणजेच उत्पादितामध्ये पण 2च आहेत, 2 2. ऑक्सिजन आता बाणाच्या अगोदर या ठिकाणी 4 आहेत, O4. पण हा जो कोइफिशियंट सहगुणक ह्या सगळ्यांसाठी आहे, त्यामुळे हे 2 ह्या ओसाठी पण आहे. म्हणजे या ठिकाणी 2 आहेत आणि हे 4, म्हणजे ऑक्सिजन या ठिकाणी 6 आहेत. आणि या बाजूला ऑक्सिजन 4 आणि 1 म्हणजे 5 आहेत. प्रोडक्टमध्ये 5 आहेत, 5. आता हायड्रोजनची संख्या मोजायची आपल्याला. हायड्रोजन या ठिकाणी 2 आहेत आणि हा 2 आहे तो मल्टिप्लाय सगळ्यांना असेल, त्यामुळे इथं 2 आहेत. म्हणजेच हायड्रोजनची संख्या बाणाच्या अगोदर रिॲक्टंटमध्ये अभिक्रियाकारकामध्ये 4 आहे आणि इकडं प्रोडक्टमध्ये इथं 2च आहे, H2. म्हणजे उत्पादितामध्ये ती संख्या 2 आहे. आता सल्फरची संख्या आपण पाहिली तर बिफोर ॲरो बाणाच्या अगोदर म्हणजे रिॲक्टंटमध्ये 1 आहे आणि बाणाच्या नंतरसुद्धा या ठिकाणी 1च आहे. म्हणजे सल्फरची संख्या 1 आहे. आता या टेबलवरून आपल्याला लक्षात येतं की Na दोन्ही बाजूला समान आहे, म्हणजे बॅलन्स संतुलित आहे. ऑक्सिजनची संख्या मात्र इकडं 6 आहे, इकडं 5 आहे, म्हणजे ही अनबॅलन्स्ड असंतुलित आहे. तसंच हायड्रोजनची संख्यासुद्धा इथं 4 आहे, इथं 2 आहे, म्हणजे ही सुद्धा अनबॅलन्स्ड असंतुलित आहे. आणि सल्फरची मात्र ती दोन्ही बाजूला समान आहे, म्हणून ती बॅलन्स आहे, संतुलित आहे. मग आता आपल्याला ह्या दोघांपैकी एकाची निवड करायची. कुणाची, एकतर ऑक्सिजनची किंवा हायड्रोजनची. ऑक्सिजन इकडं 6 आहेत, इकडं 5 आहे. मग 6चे 5 5चे 6 करण्यासाठी क्रॉस मल्टिप्लाय तिरकस गुणाकार करावा लागेल. पण त्यापेक्षा सोपी मेथड कोणते आहेत, हायड्रोजन बिफोर ॲरो म्हणजे बाणाच्या अगोदर रिॲक्टंटमध्ये अभिक्रियाकारकामध्ये 4 आहेत आणि उत्पादितामध्ये म्हणजे प्रोडक्टमध्ये ते 2 आहेत. म्हणजे हे 4 आहेत, इकडे 2 आहेत, म्हणजे 2चं 4 करणं इझी टू कन्वर्ट, म्हणजे सहजासहजी आपल्याला रूपांतरित करता येतं. ह्या 2ला गुणुले 2 सहगुणक वाढवला की 4 होईल. म्हणून या ठिकाणी आपण ऑक्सिजनऐवजी हायड्रोजनची आता निवड करायची, म्हणजे स्टेप 4 असेल. पुढच्या स्टेपमध्ये आपण टू बॅलन्स हायड्रोजन ॲटम यासाठी काय करावं लागेल, वी यूज फॅक्टर 2 इन प्रोडक्ट ऑफ H2O. म्हणजे उत्पादितामध्ये ज्या ठिकाणी H2O आहे त्या ठिकाणी आपल्याला 2 हा सहगुणक लावावा लागेल. मग आता आपल्याला त्यानंतर सहगुणक म्हणजे अगोदर इनिशियली सुरुवातीला रिॲक्टंटमध्ये अभिक्रियाकारकामध्ये 4 आहेत, या ठिकाणी आपण पाहतोय, आणि उत्पादितामध्ये प्रोडक्टमध्ये किती आहेत, 2 आहेत. आता बॅलन्स करण्यासाठी दोन्हीकडे समान यावेत, म्हणजे हे 4चे 4च राहतील आणि या ठिकाणी 2चे 4 होण्यासाठी आपण मल्टिप्लाय 2 करतो, याचा सहगुणक 2ने वाढवतो आहे. म्हणजे हायड्रोजनची संख्या आपल्याला 2ने वाढवायची.
म्हणून आपल्याला H2O याच्या अगोदर 2 हा कोइफिशियंट फॅक्टर म्हणजे सहगुणक वाढवायचा आहे. मग वरच्या सूत्रामध्येच आपल्याला या ठिकाणी 2 हा फॅक्टर ॲड करावा लागेल. मग नवीन समीकरण मिळेल आपल्याला 2NaOH प्लस H2SO4 गिव्स Na2SO4 प्लस 2H2O. आता फॅक्टर वाढवल्यानंतर प्रत्येक वेळे ते समीकरण चेक करून बघायचं, म्हणजे संतुलित झालं आहे का नाही, बॅलन्स आहे का नाही. मग ते परत आपल्याला चेक करायचं आहे. चेक द इक्वेशन इज बॅलन्स्ड ऑर नॉट, म्हणजे आत्ता जे समीकरण मिळालं आहे ते संतुलित आहे का नाही ते तपासायचं आहे हे समीकरण. त्यासाठी परत आपल्याला नंबर ऑफ ॲटम्स काउंट करावे लागतील, त्या अणूची संख्या मोजावी लागेल. त्यासाठी मग सेम अशा पद्धतीचा तक्ता परत तयार करावा लागेल. एलिमेंट्स या ठिकाणी मूलद्रव्ये आहेत. नंबर ऑफ ॲटम्स इन रिॲक्टंट अभिक्रियाकारकामध्ये असणाऱ्या अणूची संख्या, तसं नंबर ऑफ ॲटम्स इन प्रोडक्ट उत्पादितामध्ये असणाऱ्या त्या अणूची संख्या किती आहे हे आता नवीन समीकरणामध्ये बघूया. आता Na सोडियम बिफोर ॲरो म्हणजे रिॲक्टंट अभिक्रियाकारकामध्ये 2 आहेत, आता उत्पादितामध्ये पण इथं 2च आहेत. ऑक्सिजनची संख्या बघूया. या ठिकाणी 2 आणि हे 4 म्हणजे 6 ऑक्सिजन आहेत. तसं या ठिकाणी प्रोडक्ट उत्पादितामध्ये इथं 4 आणि हे जे 2 आहे कोइफिशियंट सहगुणक हा या ऑक्सिजनसाठी पण आहे, त्यामुळे हे 2 आणि हे 4. मग ऑक्सिजनची संख्या पण आता इथं बॅलन्स झाली म्हणजे 6 आहे. हायड्रोजनची संख्या इथं 2 आहे आणि इथं 2 आहे म्हणजे 4 आहे. तसं प्रोडक्टमध्ये हे 2 × 2 म्हणजे इथं 4 आहेत आणि हे 4 इथं असतील. आणि सल्फरची संख्या बिफोर ॲरो म्हणजे बाणाच्या अगोदर अभिक्रियाकारकामध्ये रिॲक्टंटमध्ये 1 आहे 1 आणि इकडं उत्पादितामध्ये प्रोडक्टमध्ये पण 1च आहे. आता सगळे अणू बघा, सोडियम, ऑक्सिजन, हायड्रोजन, सल्फर सेम आहेत. इकडं 2 आहेत तर 2 आहेत. 6 6 4 4 1 1 म्हणजे आत्ता अभिक्रियाकारकामध्ये जे अणू आहेत त्यांची संख्या आणि उत्पादितामध्ये असणाऱ्या अणूची संख्या ही सेम झाली म्हणजे सारखी झाली. म्हणजे आता ही अभिक्रिया आपली बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन, म्हणजेच ही समीकरणाची जी काय पद्धत आहे ती आपली संतुलित समीकरण झाले. म्हणजेच द नंबर ऑफ ॲटम्स ऑफ ऑल द एलिमेंट्स आर इक्वल ऑन बोथ साइड्स, हेन्स इक्वेशन इज बॅलन्स्ड. म्हणजे आता दोन्ही बाजूला असणाऱ्या मूलद्रव्याच्या अणूची संख्या समान आहे, म्हणजेच हे समीकरण संतुलित झाले. आणि लास्ट स्टेप जे आहे ती स्टेप म्हणजे आपण जे संतुलित समीकरण आहे ते परत एकदा लिहायचं, म्हणजे राईट बॅलन्स्ड इक्वेशन ही लास्टची स्टेप असेल. म्हणजे फायनली जे संतुलित झालेलं समीकरण काय असेल तर 2NaOH प्लस H2SO4 गिव्ज Na2SO4 प्लस 2H2O. म्हणजे रासायनिक समीकरण संतुलित करत असताना आपण सुरुवातीला दिलेलं समीकरण स्टेप 1मध्ये जसं आहे तसं लिहायचं. स्टेप 2मध्ये त्यामध्ये असणाऱ्या अणूची म्हणजे रिॲक्टंट प्रोडक्ट अभिक्रियाकारकामध्ये आणि उत्पादितामध्ये असणाऱ्या अणूची संख्या मोजायची. त्यात कोण अनबॅलन्स्ड आहे ते पाहायचं, असंतुलित कोण आहे त्यातील एकाची निवड करायची, ज्याच्याकडे जास्त अणू आहेत त्याची किंवा जे सहजासहजी कन्वर्ट करता येईल त्याची निवड करा. मग तुम्हाला नवीन सहगुणकासह समीकरण मिळेल. त्यावेळेस परत एकदा नंबर ऑफ एलिमेंट्स ऑन बोथ साईड, दोन्ही बाजूला असणाऱ्या मूलद्रव्याची संख्या जी आहे ती बघा, परत कोण संतुलित नाही त्याची निवड करा आणि मग फायनली तुम्हाला जे संतुलित झालेलं समीकरण असेल ते दोन्ही बाजूला सारखी संख्या आली तर ते बॅलन्स झालं असेल संतुलित. मग फायनल स्टेपमध्ये तुम्हाला जे बॅलन्स्ड इक्वेशन मिळतं संतुलित समीकरण ते परत एकदा तुम्ही त्या ठिकाणी लिहायचं. रासायनिक समीकरण संतुलित करत असताना काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. म्हणजे रिमेंबर फॉर बॅलन्सिंग केमिकल इक्वेशन काही गोष्टी लक्षात ठेवायच्या त्या कोणत्या आहेत. केमिकल फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड कॅनॉट बी चेंज्ड, म्हणजे संयुगाचे मूळ रासायनिक सूत्रात काहीही बदल करायचा नाही. त्याच्या आपण फक्त संख्या जरी वाढवायची असली तरी मूळ सूत्रात काही बदल करायचा नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल इन H2SO4 इन्क्रीज 2 हायड्रोजन ॲटम, म्हणजे आपल्याला 2 हायड्रोजनचे अणू वाढवायचे आहेत कुणामध्ये H2SO4 मध्ये. म्हणून आता 2 हायड्रोजन वाढवायचे आहेत म्हणून याचं सूत्र आपण H4SO4 हे असं लिहू शकत नाही. असं लिहिलं तर ते चुकेल. मग त्याऐवजी काय करायचं आपल्याला
या ठिकाणी हायड्रोजन 2 अगोदरच आहेत, पण 2ने वाढवायचे. मग ह्याचा कोइफिशियंट म्हणजे हा फॅक्टर म्हणतो आपण, ह्याला सहगुणक हा वाढवायचा. म्हणजे मूळ सूत्रात आपण काहीही बदल करायचा नाही असं लिहिलं तर हे बरोबर आहे. म्हणजे त्याचा सहगुणक फॅक्टर वाढवला जातो. दुसरा म्हणजेच थोडक्यात काय, ॲप्लाय प्रॉपर फॅक्टर टू रिॲक्टंट ऑर प्रोडक्ट. मग काय करायचं, मूळ सूत्राला काहीही धक्का न लावता अभिक्रियाकारके किंवा उत्पादिते यासाठी योग्य असा सहगुणक लावायचा. त्याला आपण फॅक्टर म्हणतो, म्हणजे सहगुणक. रासायनिक समीकरण संतुलित करणे म्हणजे काय, तर त्याला कोणता फॅक्टर लावावा लागेल, रिॲक्टंटला किंवा प्रोडक्टला. म्हणजे अभिक्रियाकारकाला उत्पादिताला योग्य तो सहगुणकच लावला जातो आणि त्यानुसार ती रासायनिक समीकरण संतुलित केले जातं. म्हणजे याच्या अगोदर आपण पाहिलं होतं की आता या ठिकाणी आपल्याला हायड्रोजनचे अणु संतुलित करायचे होते. मग हायड्रोजनची संख्या रिॲक्टंट म्हणजे अभिक्रियाकारकामध्ये 4 होती आणि ती प्रोडक्टमध्ये 2 होती, ती 4 करायची होती. तर त्यासाठी आपण त्याचा कोइफिशियंट म्हणजे या ठिकाणी सहगुणक 2ने वाढवला. म्हणजे असं केलं नाही की H2Oच्या ठिकाणी H4O असं लिहिलं तर पूर्ण चुकीचं आहे. मूळ जी सूत्र आहे H2O ह्याला काहीही धक्का न लावता फक्त त्याचा फॅक्टर कोइफिशियंट सहगुणक हा वाढवायचा. मग कोणत्याही ठिकाणी असू द्या, या ठिकाणी सुद्धा असेल, आपण सोडियमची संख्या वाढवताना त्याचा सहगुणक वाढवला. म्हणजे मूळ सूत्रात काहीही बदल न करता फक्त त्याचा फॅक्टर सहगुणकच लावतात किंवा वाढवतात. त्यानंतर थर्ड पॉईंट काय लक्षात ठेवायचा, स्टार्ट बॅलन्सिंग फ्रॉम दॅट कंपाऊंड विच कंटेन्स मॅक्झिमम नंबर ऑफ ॲटम्स. किंवा अणूची संख्या जर समान असेल तर त्यावेळेस मेटल जो असेल, ज्या बाजूला मेटल त्या बाजूला फर्स्ट म्हणजे त्या ठिकाणी पहिल्यांदा आपण धातू असणाऱ्याचं बॅलन्स संतुलित करायचे. म्हणजे ज्या संयुगात जास्तीत जास्त अणू असतील तेथूनच संतुलित करायला सुरुवात करायची. किंवा धातू असेल त्या ठिकाणी कोणी, तर त्या धातूला अगोदर फर्स्ट प्रेफरन्स प्राधान्य द्यायचं. आता या ठिकाणी आपण समजा एखाद्या रासायनिक अभिक्रियेत H2SO4 असतील, म्हणजे किती अणू आहेत, हायड्रोजन 2 आहेत, सल्फर 1 आहेत, ऑक्सिजन 4 आहेत, म्हणजे 7 ॲटम 7 अणू आहेत. किंवा H2 असेल 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन म्हणजे 3 अणू झाले. मग जास्तीत जास्त कोणाकडे, तो अगोदर संतुलित करायला घ्यायचा. त्यानंतर फर्स्ट बॅलन्स विच रिक्वायर्स अ स्मॉलर फॅक्टर और इझी टू बॅलन्स. म्हणजे लहान सहगुणक लागत असेल किंवा जो सहजासहजी आपल्याला संतुलित करता येईल अशा अणूची निवड करायची. म्हणजे समजा 1चं 2 करणं किंवा 2चं 4 करणं हे सोपं आहे. म्हणजे या ठिकाणी अशा प्रकारे सहजासहजी आपण त्याला मल्टिप्लाय 2, 1 अशा प्रकारे करून त्याला वाढवू शकतो. पण समजा 1चं 3 करायचं असेल किंवा 5, 3 अशा प्रकारे वेगवेगळं असेल तर याऐवजी अशा प्रकारे इझी टू कन्वर्ट, सहजासहजी आपल्याला रूपांतरित करता येईल अशा प्रकारे अगोदर कन्वर्ट करायचे. आणि पुढं मास ऑफ रिॲक्टंट इज इक्वल टू मास ऑफ प्रोडक्ट. म्हणजे या कोणत्याही अभिक्रियेमध्ये बाणाच्या अगोदर असणाऱ्या अणूची संख्या ही बाणाच्या नंतर असणाऱ्या अणूच्या संख्येइतकेच असावी. मग शेवटी आपण ते रासायनिक समीकरण संतुलित आहे का नाही ते पाहू शकतो. म्हणजे अभिक्रियाकारकाचे वस्तुमान आणि उत्पादितांचे वस्तुमान हे समसमान सारखेच आले पाहिजे. म्हणजे अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास, म्हणजे या नियमानुसार आपल्याला दोन्ही बाजूला असणारं वस्तुमान हे सारखंच असेल. पुढचा पॉईंट आपण पाहतोय तो म्हणजे फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. रासायनिक अभिक्रियेच्या दरावर किंवा वेगावर परिणाम करणारे घटक. त्यातला पहिला आहे तो म्हणजे नेचर ऑफ रिॲक्टंट, अभिक्रियाकारकांचे स्वरूप. मीन्स मोर रिॲक्टिव्ह रिॲक्टंट फास्ट रिॲक्शन रेट, लेस रिॲक्टिव्ह रिॲक्टंट स्लो रिॲक्शन रेट. म्हणजे एखादा जास्त क्रियाशील अभिक्रियाकारक असेल तर त्यावेळेस रासायनिक अभिक्रियेचा वेग जास्त असतो आणि ज्या अभिक्रियाकारकाची क्रियाशीलता कमी असते त्या ठिकाणी सावकाश अभिक्रिया होईल. याचं एक्झाम्पल म्हणजे Al+HCl फास्ट रिॲक्शन जास्त वेगाने होते आणि Zn+HCl स्लो रिॲक्शन होते. म्हणजे या ठिकाणी वेगवेगळा मेटल आपण घेतला आहे ॲल्युमिनियम आणि या ठिकाणी घेतला आहे झिंक.
पण जेव्हा ॲल्युमिनियम टाकला जातो तेव्हा रिॲक्शन फास्ट होते, झेडन टाकला जातो तेव्हा रिॲक्शन स्लो होते. म्हणजेच काय, ॲल्युमिनियम इज मोर रिॲक्टिव्ह दॅन झिंक. Al हा झेडनपेक्षा जास्त क्रियाशील आहे, म्हणून या ठिकाणी झेडनची रिॲक्शन स्लो होते आणि Alची रिॲक्शन फास्ट होते. दुसरा पॉईंट आहे सेकंड, साईज ऑफ पार्टिकल्स ऑफ रिॲक्टंट. अभिक्रियाकारकांच्या कणाचा आकार म्हणजे स्मॉल पार्टिकल साईज रेट ऑफ रिॲक्शन फास्ट, लार्ज पार्टिकल साईज रेट ऑफ रिॲक्शन इज स्लो. म्हणजे अभिक्रियाकारकांच्या कणाचा आकार जितका लहान असेल तितका रासायनिक अभिक्रियेचा वेग जास्त असतो आणि अभिक्रियाकारकांच्या कणाचा आकार मोठा असेल तर ती अभिक्रिया मंद किंवा सावकाश होते. उदाहरणार्थ आपण HClमध्ये फरशीचा चुरा टाकला, बारीक भुकटी कण टाकले तर त्यावेळेस रासायनिक अभिक्रिया जास्त वेगाने होते. पण जर का आपण HClमध्ये फरशीचे तुकडे टाकले तर त्यावेळेस रासायनिक अभिक्रिया हळूवार होते, म्हणजे मंद होते. जेवढे कण लहान तेवढा वेग जास्त आणि जेवढे कण मोठे तेवढा अभिक्रियेचा वेग कमी. उदाहरणार्थ आपण पाण्यामध्ये जर पिठी साखर टाकली, बारीक भुकटी साखरेची, तर लवकर विरघळते. पण मोठी साखर टाकले दाणे त्याचे तर लवकर विरघळत नाही. त्याप्रमाणे कण जेवढे लहान असतील तेवढा वेग जास्त असतो. त्यानंतर पुढं थर्ड पॉईंट आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट्स, म्हणजे अभिक्रियाकारकांची संहती. आता त्यामध्ये कॉन्सन्ट्रेटेड अँड डायल्युटेड असे दोन घटक आहेत. आता कॉन्सन्ट्रेटेड असेल तर फास्ट रिॲक्शन, डायल्युटेड असेल तर स्लो रिॲक्शन. म्हणजे संहत द्रावण असेल तर अभिक्रिया वेगाने होते आणि विरल असेल तर हळुवारपणे होते. म्हणजे समजा आपण कॉन्सन्ट्रेटेड HCl + CaCO3 याची रिॲक्शन केली तर फास्ट होईल आणि डायल्युटेड HCl + CaCO3 केली तर रासायनिक अभिक्रियेचा वेग मंद असेल किंवा कमी असेल. त्यानंतर फोर्थ पॉईंट चौथा आहे तो म्हणजे टेम्परेचर ऑफ द रिॲक्शन, अभिक्रियेचे तापमान. इन्क्रीजिंग टेम्परेचर द रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीजेस. तापमान वाढवले की रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढतो. आणि फिफ्थ पाचवा पॉईंट आहे तो म्हणजे कॅटॅलिस्ट, त्याला उत्प्रेरक असंही म्हणतात. तर कॅटॅलिस्ट मीन्स द सबस्टन्स इन हुज प्रेझेन्स द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन चेंजेस विदाउट कॉझिंग एनी केमिकल चेंज टू इट इज कॉल्ड कॅटॅलिस्ट. म्हणजे ज्या पदार्थाच्या उपस्थितीमुळे रासायनिक अभिक्रियेचा वेग बदलतो परंतु त्या पदार्थामध्ये कोणताही रासायनिक बदल होत नाही, त्यास उत्प्रेरक असे म्हणतात. म्हणजे असा पदार्थ टाकला जातो की जो पदार्थ टाकल्यामुळे रासायनिक अभिक्रिया वेगाने होते आणि ह्या मूळ पदार्थामध्ये जो आपण कॅटॅलिस्ट उत्प्रेरक म्हणून टाकतो त्यात कोणताही बदल होत नाही, तो जसाच्या तसा आपल्याला परत मिळतो. आता KClO3 यापासून आपल्याला KCl + O2 म्हणजे ऑक्सिजन वायू मिळतो. आता याच्यामध्ये MnO2 हा कॅटॅलिस्ट उत्प्रेरक टाकला असता ही अभिक्रिया वेगाने होते, फास्ट होते. जर MnO2 नसेल तर ही अभिक्रिया स्लो होते. म्हणजे MnO2 ने काय केलं, रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीज केला, वाढवला. म्हणजे कॅटॅलिस्ट असा रासायनिक पदार्थ आहे की तो रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढवतो किंवा बदलतो. तसं दुसरं उदाहरण आहे वनस्पती तेल. याच्यामध्ये H2 हायड्रोजन वायू मिसळला की ते आपल्याला वनस्पती तूप तयार होतं. आता याच्यामध्ये 60 डिग्री टेम्परेचर तापमान आहे, पण निकेल हा या ठिकाणी उत्प्रेरकाप्रमाणे काम करतो, कॅटॅलिस्ट आहे. निकेल टाकला की या रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढतो, म्हणजे इन्क्रीज होतो रेट.